ज्या लोकांनी जरांगे नावाच्या बालिश माणसाला खोके आणून दिले त्यांना आम्ही खोके आणून दिलेच म्हणणार ना। ज्या खोक्यांच्या जीवावर हे आंदोलन सुरू आहे आणि आंदोलनामधून दहशत माजवण्याचं काम, ओबीसीवर अन्याय करण्याचं काम या राज्यामध्ये सुरू आहे आणि वारंवार ते सुरू आहे। कुठेतरी आवाज दाबण्याचा, कोणी बोलायला लागले की त्याच्या विरोधात बोलायचं आणि म्हणजे कुठलाच अभ्यास नाही। मागणी कुणाकडे करायची, कुणावर दबाव टाकायचा ते सोडून ओबीसी नेत्यांना टार्गेट करायचं, ओबीसी नेत्यांना दबाव टाकण्याचा, ओबीसी नेत्यांना गलीच्या भाषेत बोलायचं, हे चुकीचं आहे ना। जरांगेने अभ्यास केला पाहिजे। खोके तर त्यांनी घेतलेलेच आहेत, त्यांनी स्वतःच मान्य केलं होतं की काहीतरी 100 खोके, मग त्यांच्या याच्यामध्ये 100 खोक्यांचा अपहार झाला आहे म्हणून, आणि 100 खोक्याचा झाला असेल तर जास्तच त्याच्यापेक्षा 200-500 खोक्यांचा झाला असेल। त्यामुळे खोक्यांचा प्रश्न खरं तर त्यांना विचारला पाहिजे। त्यांनी 100 खोक्यांचा अपहार झाला आहे म्हणून सांगितलंय ना, तर मग तुम्ही त्याच्यात रिॲलिटी काय आहे हे जरांगेनंच विचारलं पाहिजे। तुमच्याकडे पुरावे काय त्याच्यात खोक्याचा व्यवहार झाला आहे? हे बघा, रात्रीच खेळ चाले, रात्रीच्याला जर मंत्री येऊन भेटत असतील तर मंत्र्यांचं काम काय? रात्रीच्याला कोणते GR काढायचे, त्यांना रात्रीच्याला कोणते मोठमोठे निर्णय घ्यायचे? शेतकऱ्याविषयी घ्यायचे, ओबीसी विषयी की का दलिताविषयी घ्यायचे, कोणाविषयी घ्यायचे का मराठ्याविषयी घ्यायचे? रात्रीत काय चालतंय नेमकं? आणि ती बंद दाराआड, मीडिया नसते, काही नसतं, फक्त मीडियाला मंत्री गेलेला कळतो, आलेला कळतो। आणि मंत्री न आला तरी इव्हेंट करायचा, एखादा मंत्री न आला तरी इव्हेंट करायचा आणि दुसऱ्या मंत्र्याला बोलायचं, मंत्र्यावर दबाव टाकण्यात। खोके दिसत नाही, खोके मग ते खोके काय दाखवून येत असतील का? खोके बरोबर ते जिथं जायचे तिथं जात असतील आणि खोक्याच्या जीवावरच एवढं सुरू आहे ना। आज एवढं म्हणजे मोठा त्यांनी स्वतः 100 खोक्यांचा आमच्या ह्याच्यात अपहार झालाय म्हणून सांगितलंय। पण 100 खोक्यात जर स्वतःच माणूस मान्य करत असेल तर कमीत कमी 200-500 खोक्यांचा त्याच्यामध्ये अपहार। इन्व्हॉल्वमेंट त्यांनी आरोप केला ना, 100 खोक्याचा अपहार झालेला, त्यात ते स्वतः इन्व्हॉल्व नाहीत ना, ते आरोप करतात, त्याचा अर्थ त्या खोक्याशी त्यांचं मग कोण आहे ते त्यांनी सांगितलं पाहिजे ना। याची तर केंद्र सरकारने, राज्य सरकारने CBI मार्फत, ED मार्फत खरी चौकशी केली पाहिजे। त्यांनी आरोप केला तर त्याची चौकशी केली पाहिजे। दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल ना। त्यांचे कोण सहकारी आहेत, त्यांचे कोण मित्र आहेत, त्यांचे कोण आंदोलन चालवणार आहेत, हे त्याच्यात काय सगळं दूध का दूध पाणी का पाणी बाहेर येईल। त्यामुळं केंद्र आणि राज्य सरकारला माझी विनंती आहे, त्या खोक्यांची ED मार्फत चौकशी झाली पाहिजे, CBI मार्फत चौकशी झाली पाहिजे आणि ह्या महाराष्ट्राला कळलं पाहिजे एक आंदोलन किती खोक्यात जातंय। एक आंदोलन म्हणजे महाराष्ट्राला आजपर्यंत असं आंदोलन कळलं नाही की त्याची खोक्याची भाषा आहे आणि इथून पुढे बी कळणार नाही। तसं एकमेव आंदोलन जे फक्त खोक्यांची भाषा करतं, म्हणजे ते खोक्यांची भाषा करतात, त्यामुळे त्यांची खोक्यांची चौकशी झाली पाहिजे। शासकीय आंदोलन आहे असा आरोप आमचं म्हणजे आमच्या मागं कोण शासकीय आहे? जरांगेच्या मागं तर आम्ही वारंवार सांगतो असं मुख्यमंत्र्याचा हात आहे, तुतारीवाल्यांचा हात आहे, परंतु विशेषतः राज्याचे मुख्यमंत्री यांना पूर्ण राज्याचं दायित्व दिलेलं असतं। 18 पगड जाती, 12 बलुतेदार, 18 आलुतेदार, मराठा असतील, मुस्लिम असतील, दलित असतील, यांना सगळ्यांना सारखा न्याय देण्यासाठी त्यांनी संविधानाने शपथ घेऊन राज्य चालवण्याची शब्द दिलेला असतो। आणि ते जर कुठेतरी एकाच समाजाची भूमिका मांडत असतील, एकाच समाजाच्या आंदोलनाचा लाड करत असतील आणि ते कुठलाच अभ्यास, मी तर मुख्यमंत्र्यावर आरोप आहे, मुख्यमंत्र्यांचाच कुठलाच अभ्यास नाही। मुख्यमंत्री दररोजच GR काढत असतील तर मुख्यमंत्र्यांना कुठले GR काढायचा नाही काढायचा अधिकार नसताना जर GR काढत असतील तर मुख्यमंत्र्यांनी याचा विचार केला पाहिजे आणि येणाऱ्या काळात त्यांनी जे GR काढलेत हे कोर्टात तर टिकले पाहिजे ना। म्हणजे काहीतरी समाजाला, प्रत्येक समाजाला फसवण्याचं काम, प्रत्येक समाजाला डोपरावर गुळ लावून गुळ दाखवण्याचं काम मुख्यमंत्री आणि ते शंभूराज देसाई करण्याचं काम करतात। आणि शंभूराज देसाईंना काल हाकेसर बोलल्याचा एवढा राग जर येत असेल तर शंभूराज देसाईंनी आजच्या हाकेसरांच्या प्रश्नावर उत्तर द्यावं की त्यांनी दारूचे गुत्ते दिले कुणाला। म्हणजे तुम्ही जो तुतारीवर आरोप करताय, तुतारीवर तुम्ही कसं काय आरोप करू शकता? कारण तुतारीचे सगळे व्यवहार तर तुम्हाला माहित होते आधी। हे बघा, तुतारीच्या पक्षामध्ये मी स्वतः होतो, परंतु त्यामुळंच मी तुतारीसोबत फारकत घेतलेली। तुतारी हा पक्ष अत्यंत जातीवादी, पक्षात गेल्याच्या नंतरच माणसाला कळतं, तोपर्यंत कळत नाही। मला सहानुभूती, मी म्हणायचो आदरणीय शरदचंद्र पवार साहेब पुरोगामी विचाराचे, जाणते राजे महाराष्ट्राला। आम्ही वारंवार सांगत आलो की 1993-94ला पवार साहेबांनी मंडल आयोग लागू केला, परंतु तो पवार साहेबांनी मंडल आयोग लागू केला नव्हता, ते विश्वनाथ प्रताप सिंग तत्कालीन पंतप्रधान यांनी लागू केला होता। म्हणजे यांना करावाच लागणार होता, नाईलाजाने यांनी ते इथं महाराष्ट्रात लागू केला। मग त्यामुळं आम्हाला वाटायचं की पवार साहेब कुठेतरी आहेत बाबा, ओबीसींना न्याय देतील, याला देतील, त्याला देतील। पण पवार साहेब जर घरातच सर्व पदं लागत असतील, सर्व त्यांचे नातवंडापर्यंत तयारी त्यांची असते। राजकीय पक्षपाताचा विषय, तुम्ही तो खोक्याचा आरोप तुतारीवरती करताय, तुम्ही तर तिकडे होता त्यावेळेला असे काही व्यवहार चालायचे, कशा भानगडी असायचे? बघा, मी त्यावेळेस असतानाच मला हे जाणवलं, या
मतदारसंघातील प्रतिनिधींना वायर म्हणजे तिथं कुठं नेटवर्क मिळत नसल्यामुळं त्यांच्या कारखान्याहून जर वायर इथं तुमच्या आंतरवाली सराटीत पुरवण्याचं काम केलं असेल तर ते काय फुकट तयार होत नाही ना. वायर जर इतक्या लांब तुम्हाला कनेक्शन द्यायचं म्हटलं त्याला काहीतरी खर्च येत असेल ना. आणि त्यांनी पूर्ण वेळोवेळी त्यांच्या कारखान्यावर बैठका होतात, त्यांचे कर्मचारी याला सपोर्ट करतात, त्यांचे कर्मचारी इथं संयोजन समितीमध्ये असतात. म्हणजे कुठंतरी यांचे खोके, यांची रसद, यांचा पाठिंबा असल्याशिवाय होणार नाही ना. आणि जरांगे उपोषणावरून उठल्याच्या नंतर जरांगेंना रातोरात बसवण्याचं काम या तालुक्याचे प्रतिनिधी आणि रोहित पवारांनी केलं. हे सगळं जग जाहीर झालेलं आहे ना. त्यांनी नाही म्हणून सांगावं, त्यांनी पुरावा द्यावा, कसं काय नाही दिलं तर. या सगळ्या गोष्टी पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहेत. त्यामुळं तुतारी जातीवादी आहे हे सर्व महाराष्ट्राला आता कळालेलं आहे. फडके सरांसाठी एक प्रश्न आहे. तुम्ही बोलताना मध्यंतरी संतापाने झक मारत होता का, असा असंवैधानिक शब्द वापरला, बेअक्कल आहे अशा स्वरूपाचे सुद्धा शब्द वापरले. तर या भाषेमध्ये जरांगे तुम्हाला कधी टीका करत नाही? जरांगे टीका करतात, जरांगेकडे उत्तरच नाही. जरांगेच्या शिव्या आजपर्यंत काढल्या ना त्या किमान एक कंटेनर भरतील एवढ्या शिव्या आहेत त्याच्या. आणि आम्ही गावगाड्यातली 18 पगड जातीतली माणसं आहोत. आम्ही सकाळी उठल्या शिव्यानं सुरुवात करतो. त्यामुळे जरा आमच्या पण एका दुसऱ्या शिव्याचा ऐकू द्या ना मुख्यमंत्र्यांना. हा, यांच्याच ऐकायच्या का? तन्नान चिन्नान कन्नान काय असतो ते. आज सुद्धा जाऊ द्या ना शिवी एखादी. आज सुद्धा दिली त्यांनी. आज हे बघा, आज पण शिव्या दिल्यात. शेजारी माता भगिनी बसली आणि त्याने एक एवढा वाईट मान खाली घालणारा त्या माता भगिनीला घालणारा शब्द त्यांनी वापरलाय. बोलू का आम्ही? नाही ना, आम्हाला घ्यायला पण नको वाटतं. म्हणलं की आम्ही गावगाड्यातली गावकुसाच्या बाहेर डोंगरात पाड्यावर तांड्यावर वस्तीवर राहणारी माणसं आहे. आम्ही सकाळी दिवस आमचा सुरू होतो शिवीनं. आम्ही जर शिव्या द्यायला लागलो ना, महाराष्ट्राच्या मराठी साहित्यामध्ये अजून अनेक शब्दांची भर पडेल. पण आम्ही संविधान मानतोय, प्रमाण भाषा मानतोय. आज 1-2 गेला असेल शब्द, सण करावा तेवढा. कधी गेला बी पाहिजे ना. कारण 2 आणि 3 रनावर खेळत असताना क्रिकेटर कधीतरी एखादा 6 पाहिजे असतो ग्राउंडला, टाळ्या शिक्क्या वाजवायला. एखादा 6 घ्यावा ना. चालतं सर. हो गया ना.